अनिल परब साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे त्या पद्धतीनं ATR पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनाच्या आणला जाईल. सचिन भाऊ मध्ये जसं आपण हा व्ह्यू घेतलं ULCचे पण अनेक जमिनी आहे. उदयजी तुमची लक्षवेधी तुमचीच आहे ना, म्हणजे उत्तर तुम्हीच देताय ना. सभापतीमध्ये काय योगायोगाने गृहनिर्माण आणि नगरविकास खाता पण माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे. जसे या जमिनी ULCची पण मोठ्या प्रमाणावरती जमीन आहे. सभापतीमध्ये काय झालेलं आहे की मोकळ्या जागा न मिळालं एक पिढी आपण संपून टाकलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी अडचण होणार आहे सभापती महोदय की हे जसं ULCमध्ये सूट देऊन केले जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना घरच मिळाली नाही आहे. आता तुम्ही त्यांना कारवाई करा, त्यांना फाशीवर लटकवा, पण या एवढे लोकांचा जो क्लेम होता तो तर गेला ना. आणि दुसरा महत्त्वाचा सभापती महोदय असा आहे की आता हे तुम्ही जिकडे ज्यांच्यावर कारवाई करतायत त्यांच्या जमिनीवरती ऑलरेडी बिल्डिंग झालेले आहेत. त्या बिल्डिंगमध्ये जात असताना ते ग्राहक विक्री करून गेलेले आहेत. तुम्ही कारवाई नेमकं काय करणार आहात? म्हणूनच सभापती महोदय की एकतर या सर्व लोकांना ब्लॅकलिस्ट करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही त्यांनी प्रोटेक्शन घेऊन दुसऱ्याकडे स्कीम त्यांचे चाललेले आहेत. आणि नाशिकमध्ये ही एक सिंडिकेट आहे, ह्या लोकांची एक प्रॉपर सिंडिकेटेड आहे, त्यांना व्यवस्थित रीतीने. आणि तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये ते पहिले दिसतात, तुम्ही नंतर सर्व दिसाल अशी आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय हा नेक्सेस कुठे जरी तुम्हाला तोडवायचा असेल तर ह्यांना तुम्हाला राज्य सरकार म्हणून तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहात का? या ज्या उपेक्षित असलेल्या लोकांना मिळाली नाही किंवा मोकळी जी जागा मिळाली नाही ती तुम्ही कशी हस्तांतर त्यांच्याकडनं करणार आहात, ह्याच्याबद्दलचा काय प्लॅन आपण करणार आहात का? सन्मान्य सचिन भाऊनी जो मुद्दा मांडला की त्या ठिकाणी जर इमारत उभी राहिलेली असेल तर त्या ठिकाणी परत लोक राहत असतील तर पूर्वीच्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात? तर त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी आहे की जर आरक्षित जागा ही विकली गेलेली असेल किंवा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली असेल तर संबंधित विकासाकडून त्या संबंधित एरियामध्ये असलेली जमीन ही ताब्यामध्ये घेतली जाईल, त्याची प्रॉपर्टी ताब्यामध्ये घेतली जाईल, परंतु पूर्वीच्या लोकांवर अन्याय होणार नाही हीच आमची भूमिका राहणार आहे. नाही जे केले तर नाही सचिन भाऊ ऑलरेडी अनिल परब साहेबांनी जो मुद्दा सांगितला की पूर्वीच्या एका मॅटरमध्ये या सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत, ब्लॅकलिस्टमध्ये टाकायच्या पूर्ण झालेल्या आहेत, अटक करायच्या पूर्ण झालेल्या आहेत. आता सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जसं सांगितलं की अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या दृष्टीनं देखील आपण प्रयत्न करू, परंतु 18/8 जो अहवाल येणार आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्या अहवालामध्ये जे काय येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3